नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद बांदरकर. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 या संदर्भातला महत्त्वपूर्ण जी आर महाराष्ट्र शासनाने 3 जुलै 2026 रोजी प्रकाशित केलेला आहे. जी-आर मध्ये पीक विमा संदर्भात काय महत्त्वपूर्ण अटी आणि शर्ती या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. काय या ठिकाणी शेवटची तारीख आहे, किती रुपये या ठिकाणी विमा काढण्यासाठी भरावा लागतात, या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर काय महत्त्वपूर्ण जी-आर आहे ते आपण या ठिकाणी बघूया. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करता राज्यात राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाने कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांनी दिनांक 3 जुलै 2026 रोजी हा जी-आर या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. शासन निर्णय यामध्ये राज्य शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 11 वरील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप अँड कॅप मॉडेल 80-110 नुसार खरीप 2026 व रब्बी हंगाम 2026-27 या एका वर्षाकरता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपनीची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 1 वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे. योजनेची वैशिष्ट्ये यामध्ये 1 नंबरला नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या ठिकाणी विमा संरक्षण देणे हा या ठिकाणी सरकारचा उद्देश आहे. शेतकरी मित्रांनो, योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये 1 नंबरला योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी अनिवार्य आहे. नंबर 2, पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी डिजिटल पीक सर्वेक्षण DCS अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक आहे. म्हणजे या ठिकाणी ई पीक पाहणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 3, यामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकरी सहभागासाठी प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर मर्यादा या ठिकाणी राहील. म्हणजे या ठिकाणी कमीत कमी शेतकरी मित्रांनो 10 गुंठे जमीन या ठिकाणी पीक विमा काढण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे. 4 नंबर, बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित अर्जदारास पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेसारखा DBT द्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून 5 वर्ष बंदी या ठिकाणी घालण्यात येईल. नंबर 5, सदरची योजना ही या शासन निर्णयान्वये अधिसूचित केलेल्या पिकासाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल. नंबर 6, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शेतकरी हा कर्जदार असो किंवा बिगर कर्जदार, त्याची इच्छा जर असेल तरच तो या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी काढू शकतो. त्याच्यावर कोणत्या प्रकारचे बंधन या ठिकाणी असणार नाही. नंबर 6, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत रजिस्टर भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी भाडेपट्टा जो आहे रजिस्टर तो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. नंबर 8, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.50% तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात येत आहे. नंबर 9, या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 या एका वर्षाकरता सर्व अधिसूचित पिकासाठी जोखीम स्तर 70% असा निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचा नुकसान या ठिकाणी किती हो, तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त 70%च पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. नंबर 10, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. मुद्दा नंबर 12, या योजनेत मृत शेतकऱ्याच्या नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास तो प्रस्ताव या ठिकाणी रद्द करण्यात येईल. नंबर 13, जोखीमच्या बाबी योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत
विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबीमुळे हंगामातील शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम व रब्बी हंगाम यामध्ये कोणकोणत्या पिकांना विमा संरक्षण या ठिकाणी लागू राहणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया. त्याचा टेबल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पीक वर्गवारी तृणधान्य व कडधान्य पिके यामध्ये खरीप हंगाम यामध्ये भात म्हणजे धान, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर व मका या पिकांना तृणधान्य व कडधान्य पिकामध्ये या ठिकाणी खरीप हंगामामध्ये विमा या ठिकाणी काढता येईल. तसेच गळीत धान्य पिके यामध्ये भुईमूग, कारले, तीळ व सोयाबीन या पिकांचा खरीप हंगामामध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. ही गळीत धान्य आहे. आता नगदी पिके या ठिकाणी कापूस व खरीप कांदा ही नगदी पिके या ठिकाणी खरीप हंगामामध्ये या पिकाचा या ठिकाणी विमा काढता येईल. शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी खरीप हंगामामध्ये तुम्ही पिकाचा विमा या ठिकाणी काढणार आहात. त्यासाठी तुम्हाला किती पैसे या ठिकाणी भरावे लागणार आहे, तुमचा हिस्सा किती या ठिकाणी असणार आहे, त्या संदर्भात या ठिकाणी हा टेबल या ठिकाणी दिलेला आहे. आता अन्नधान्य व गळीत धान्य पिके यामध्ये खरीप हंगामामधील विमा संरक्षित रकमेच्या 2% किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते, म्हणजे कमीत कमी तुम्हाला विमा संरक्षित रकमेच्या 2% रक्कम या ठिकाणी भरून अन्नधान्य व गळीत धान्य पिके यांचा विमा या ठिकाणी काढता येईल. आता नगदी पिके यामध्ये कापूस व कांदा यासाठी तुम्हाला विमा संरक्षित रकमेच्या 5% किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नगदी पिकासाठी कापूस व कांदा यामध्ये 5% रक्कम भरून तुम्ही या ठिकाणी विमा या ठिकाणी काढू शकता. रब्बी हंगामाचा सुद्धा टेबल या ठिकाणी देण्यात आलेला आहे, परंतु आपण रब्बीचं सीझन सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी याची माहिती या ठिकाणी आपण नंतर घेऊया. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी विमा संरक्षणाच्या बाबी आपण या अगोदरच या ठिकाणी बघितल्या. आता सर्वसाधारण अपवाद म्हणजे विमा संरक्षणाच्या बाबी युद्ध आणि अणुयुद्धाचे दुष्परिणाम, हेतू परस्पर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यास लागू असणार नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत विमा संरक्षण या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी युद्ध आणि अणुयुद्धाचे दुष्परिणाम तसेच हेतू परस्पर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यास लागू असणार नाहीत. म्हणजे या ठिकाणी जर गोष्ट जर घडायची जर झाली तर हेतू पुरस्पर या ठिकाणी जर तुम्ही नुकसान करत असाल तर याला या ठिकाणी विमा संरक्षण मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 2026-27 खरीप हंगाम व रब्बी हंगाम याकरता काही कंपन्या या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी कंपन्या नियुक्त करण्यात आलेल्या आहे. अहिल्यानगर, नाशिक व चंद्रपूर यामध्ये इफ्को टोकियो, कोल्हापूर, जळगाव, सातारा HDFC एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, परभणी, वर्धा व नागपूर यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, जालना, गोंदिया व कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी असेल. नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड या ठिकाणी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2026-27 साठी पीक विमासाठी काही कंपन्या या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या आहे. हा प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर, नाशिक व चंद्रपूर इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, सोलापूर, जळगाव, सातारा HDFC एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, परभणी, वर्धा व नागपूर, जालना, गोंदिया व कोल्हापूर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड याकरता इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी. त्यानंतर वाशिम, बुलढाणा, सांगली व नंदुरबार यामध्ये बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी, हिंगोली, अकोला, धुळे व पुणे HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, यवतमाळ, अमरावती व गडचिरोली इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, धाराशिव, भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई, लातूर SBI जनरल इन्शुरन्स कंपनी. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी नियुक्त केलेल्या आहे. या कंपन्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामधील जी कंपनी असेल त्या कंपनीमार्फत तुम्हाला या ठिकाणी विमा काढता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी योजनेचं वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता खरीप हंगामामधील पिकाचा विमा तुम्ही जर या ठिकाणी काढणार असाल तर तुम्हाला 31 जुलै 2026 ही शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 31 जुलै 2026च्या आत तुम्हाला या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी तुम्ही काढू शकता. तुम्ही या ठिकाणी बँकेमार्फत, CSC केंद्रावर किंवा स्वतः सुद्धा या ठिकाणी विमा काढू शकता.
डिजिटल पीक सर्वेक्षण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक राहील. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व डिजिटल पीक सर्वेक्षण नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास डिजिटल पीक सर्वेक्षणामध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. तसेच डिजिटल पीक सर्वेक्षण व प्रत्यक्ष पेरलेले पीक यामध्ये विसंगती आढळून आल्यास विमा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. शेतकरी मित्रांनो, हा बुलढाणा जिल्ह्याचा चार्ट या ठिकाणी आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील जी पिके विम्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे, त्या पिकांना विमा रक्कम किती या ठिकाणी द्यावी लागते, तसेच किती रुपयाचं विमा संरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे, ते आपण या ठिकाणी बघूया. याच्यामध्ये सोयाबीन एक नंबरवर आहे. यामध्ये 62,500 रुपये विमा संरक्षित रक्कम या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी 2% जर तुम्हाला या ठिकाणी रक्कम भरायची वेळ जर आली, तर 1250 रुपये हेक्टरी या ठिकाणी सोयाबीनचा पीक विमा काढण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी लागणार आहे 1250 रुपये प्रति हेक्टर. त्यानंतर या ठिकाणी मुगाचं विमा संरक्षित रक्कम 30,000 रुपये आहे. आणि या ठिकाणी 0.25% या ठिकाणी तुम्हाला रक्कम भरावी लागणार आहे, ती येते 75 रुपये प्रति हेक्टर. उडीद या ठिकाणी 27,000 रुपये विमा संरक्षित रक्कम 0.25% या ठिकाणी तुम्हाला रक्कम भरावी लागणार आहे 67 रुपये 50 पैसे. तूर 47,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. या ठिकाणी 2% रक्कम या ठिकाणी भरायची आहे 940 रुपये हेक्टरी. कापूस या ठिकाणी 65,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. या ठिकाणी 2% या ठिकाणी रक्कम भरावी लागणार आहे 1,300 रुपये. मका या ठिकाणी 40,000 रुपये विमा संरक्षण आहे आणि 0.25% या ठिकाणी रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे 100 रुपये प्रति हेक्टर. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, हा संपूर्ण जी-आर आपण या ठिकाणी बघितला. या जी-आर खूप मोठा हा जी-आर या ठिकाणी आहे. यातल्या थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघितले. तुम्हाला हा जी-आर जर या ठिकाणी बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी जी-आरची मी लिंक या ठिकाणी दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून हा संपूर्ण जी-आर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.